आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात पार पडणार बैठक। अवकाळी पाऊस आणि पाणी टंचाई यावर चर्चा होण्याची शक्यता। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शासकीय चौकशी आयोगासमोर आज साक्षीदारांची सुनावणी। आजच्या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता। जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात नसलेल्या शाळा आजपासून सुरू होणार। शालेय शिक्षण मंत्री सकीना इटू यांची माहिती। सीमावर्ती भागातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार आज निर्णय घेणार। आज 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार। अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। पाकिस्तान सोबत आता फक्त दहशतवाद आणि पीओकेवर चर्चा। दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींचा इशारा। ऑपरेशन सिंदूर देशवासियांच्या भावनांचं प्रतिबिंब। सिंदूर पुसण्याची किंमत सैन्याने वसूल केली, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य। पाकिस्तान विरोधी कारवाई फक्त स्थगित, भारतीय सैन्य अलर्टवर। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं। कोकण मराठवाड्यासह विदर्भात अवकाळीचा कहर। फळबागांसह पिकांचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।